नमस्कार सर्वांना. आज आहे शनिवार. शनिवार म्हणजे कर्माचा दिवस, न्यायाचा दिवस आणि शनिदेवांचा पवित्र दिवस. जर तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतील, घरात पैशाची टंचाई असेल, कर्ज वाढत असेल किंवा साडेसातीचा त्रास जाणवत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला असा एक साधा पण प्रभावी उपाय सांगणार आहे, जो श्रद्धेने केला तर परिस्थितीत बदल दिसू शकतो. शनिवार हा शनिदेवांचा दिवस मानला जातो. ते कर्मफळ देणारे देव आहेत. आपण जे कर्म करतो त्यानुसार फळ मिळते. कधी कधी आपल्याला वाटतं, मी कुणाचं वाईट केलं नाही तरी माझ्याच वाट्याला संकट का? पण लक्षात ठेवा, कर्म हे फक्त या जन्माचं नसतं. म्हणूनच शनिवारचा दिवस संयम, शिस्त आणि प्रामाणिकपणे घालवणे खूप महत्त्वाचे असते. चला तर मग जाणून घेऊया, शनिवारी कोणते प्रभावी उपाय करावेत. शनिवारच्या दिवशी सकाळी लवकर उठा. शक्य असेल तर सूर्योदयापूर्वी स्वच्छ स्नान करा आणि काळे किंवा गडद निळे कपडे परिधान करा. त्यानंतर एक छोटा तुपाचा किंवा तीळ तेलाचा दिवा घ्या. त्यात काळे तीळ टाका. जर घराजवळ पिंपळाचे झाड असेल तर तिथे हा दिवा लावा. पिंपळाचे झाड जर जवळ नसेल तर तुम्ही देवघरात शनिदेव यांच्या फोटोसमोर हा दिवा ठेवू शकता. दिवा लावताना शांतपणे हा मंत्र 21 वेळा म्हणा. ओम शनेश्वराय नमः हा मंत्र आपल्याला 21 वेळा म्हणायचा आहे. मंत्र म्हणत असताना मनात तुमच्या अडचणी सांगा. राग, भीती किंवा शंका नको, फक्त श्रद्धा असू द्या. त्यानंतर एखाद्या गरजूंना काळी वस्तू दान करा, जसे की काळे तीळ, उडीद डाळ किंवा काळे कपडे. हा उपाय आपल्याला सलग 3 शनिवारी करायचा आहे, तरच आपल्याला अधिक चांगला परिणाम दिसू शकतो. हा उपाय करत असताना उपाय फक्त भीतीपोटी करू नका. कोणाचं वाईट व्हावं म्हणून कधीच करू नका. शनिवारी जाणीवपूर्वक खोटं बोलू नका. गरिबांचा अपमान करू नका. लक्षात ठेवा, शनिदेव न्यायाचे देव आहेत. ते शिक्षा देतात, पण योग्य मार्गावर आणण्यासाठी. हा उपाय म्हणजे चमत्कार नाही, ही श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेची ताकद आहे. जर तुम्ही आज हा उपाय करणार असाल तर कमेंटमध्ये लिहा जय शनिदेव. व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित कुणाच्या आयुष्यात बदलाची सुरुवात होईल. आणि अशा श्रद्धेने भरलेल्या उपायांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.